श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावण महिना हा सण उत्साहाचा आणि आनंदाचा महिना मानला जातो. या श्रावणातल्या सर्वात आपुलकीचा, प्रेमाचा आणि पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ बहिणींच्या नात्यातील गोडवा आणि रक्षणाचे वचन देणारा हा सण दरवर्षी अतिशय महत्त्वाचा आणि उत्साहाचा मानला जातो आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो. यावर्षी म्हणजे 2026 मध्ये येणाऱ्या रक्षाबंधन अत्यंत विशेष आणि काही बाबींना वेगळे ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. रक्षाबंधनशी संबंधित सर्व लहान मोठ्या गोष्टी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात मी तुम्हाला त्याची कथा देखील सांगणार आहे आणि 2 तासाचा राहू काळ कोणता आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. रक्षाबंधन पौराणिक इतिहास काय आहे, या दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टी करणे पूर्णपणे टाळावे, भावाला ओवाळण्याची योग्य आणि शास्त्रशुद्ध पद्धत कोणती आहे, पूजेच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू ठेवणे अनिवार्य मानले जाते, या दिवशी भावानी आणि बहिणीने कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे, कोणते रंग पूर्णपणे टाळावे, याबाबतची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. या दिवशी लागणाऱ्या ग्रहणाबाबत, चंद्रग्रहणाचा सणावर काही परिणाम होईल का, त्याचबरोबर सुतक काळ वगैरे पाळावे का. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे या दिवशी आपल्याला कोणता शुभ मुहूर्त म्हणजे पूजा करण्याची, भावाला राखी जी आहे तर ती बांधायची शुभ वेळ कोणती आहे, भद्रकाळ कधी आहे, राहू काळ कधी आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. रेशमी धागा बांधण्याचा सण नाही तर त्यामागे हजारो वर्षांची परंपरा आणि पौराणिक इतिहास दडला आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये रक्षाबंधनला रक्षासूत्र किंवा अनंतसूत्र बांधणे असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती आणि रक्ताची धार लागली होती, तेव्हा द्रौपदीने रक्षणाचारी विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला होता. या भावनेने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने द्रौपदीचे आयुष्य रक्षण करण्याचे वचन दिले होते. आणि पुढे कौरवाच्या सभेत जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा श्रीकृष्णाने अक्षय वस्त्र देऊन तिच्या सन्मानाची आणि अस्तित्वाचे रक्षण केले. दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा माता लक्ष्मीने राजा बलीला रक्षासूत्र बांधून आपले भाऊ मानले होते आणि भगवान विष्णूंना वैकुंठात परत नेले होते, त्यामुळे रक्षाबंधनला भावाला बहिणीला दिलेले रक्षणाचे वचन हे केवळ शब्दात नसून ते आत्मीयतेचे नाते मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या प्रत्येक संकटात पाठीशी उभा राहते वचन देतो. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे अनेकांच्या मनात भीती आणि संभ्रम निर्माण झाला आहे की वेगवेगळ्या माध्यमातून अनेक अफवा पसरत आहे की ग्रहणामुळे रक्षाबंधन साजरे करावे की नाही. परत यावर स्पष्ट आणि शास्त्रशुद्ध उत्तर आता आपण समजून घेणार आहोत. यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी असणारे चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही. हिंदू धर्मशास्त्र आणि खगोलशास्त्रानुसार जे ग्रहण आपल्या भौगोलिक क्षेत्रात किंवा देशात आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, त्याचे कोणतेही वेळेत, सुतक काळ किंवा नियम पाळण्याची गरज नसते. त्यामुळे या ग्रहणाच्या काळात आपल्या रक्षणाच्या सणावर, पूजेवर किंवा राखी बांधण्याच्या कोणताही नकारात्मक परिणाम आहे किंवा प्रभाव आहे तो पडणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त राखी बांधू शकता आणि सण हा उत्साहाने साजरा करू शकता. ग्रहणामुळे पूजेत किंवा शुभ मुहूर्तात कोणताही अडथळा येणार नाही, ही गोष्ट सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहते. रक्षाबंधनच्या दिवशी सूर्योदयापूर्वी आपल्याला किंवा सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. या दिवशी पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करणे शुभ मानले जाते.
अभ्यंग स्नानानंतर स्वच्छ आणि शक्य असल्यास नवीन कपडे परिधान करावे. भावाला राखी बांधण्यापूर्वी घरातील कुलदेवी आणि पितरांचे स्मरण करून त्यांची पूजा करून पहिला राखी देवाच्या चरणी म्हणजे श्रीकृष्णाला आणि गणपतीला अर्पण करावी. घरात प्रसन्न, आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवावे. या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद, भांडण किंवा कोणावर रागवू नये, जोरात ओरडू नये. भावाने आणि बहिणीने एकमेकांवर अजिबात रागवू नये. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायचा आहे, त्यांच्यावर पण रागवू नये. तसेच अन्नाचा अपमान किंवा वाया घालणे टाळावे. हा अतिशय पवित्र सण असल्याने या दिवशी मांसाहार, तामसिक पदार्थ, मांसाहार भोजन आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे. आता श्रावण महिना चालू असल्यामुळे कुणीही या गोष्टी करत नाही तरी देखील आपण टाळायच्या आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिकची राखी किंवा मेटलची राखी चुकूनही बांधू नका. अशुभ चिन्हे असलेली राखी वापरू नका. सण उत्सवाप्रसंगी आपण परिधान करत असलेल्या कपड्यांचा रंग आपल्या मानस्थितीवर आणि ऊर्जेवर मोठा प्रभाव पाडत असतो. त्यामुळे शुभ रंग असणे खूप गरजेचे आहे. या दिवशी तुम्ही लाल आणि नारंगी रंग, पिवळा रंग, केसरी रंग, गुलाबी रंग परिधान करू शकता. पिवळा रंग हा देखील परिधान करू शकता. फक्त काळा किंवा आपल्याला गर्द रंग हे परिधान करायचे नाही. तर अशा प्रकारे हे रंग देखील आपल्याला परिधान करायचे आहे आणि 2 रंग टाळायचे आहे. तर आपल्याला भावाच्या कपाळावर पहिला टिळा आहे तर तो लावायचा असतो. टिळा लावण्यासाठी शुद्ध कुंकू आणि हळद ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्याचं आपल्याला गंध तयार करून मग तो टिळा लावायचा आहे. अखंड अक्षता म्हणजे तांदूळ असावेत. तांदूळ आपल्याला तुटलेले नसावेत. अखंड तांदूळ घ्यायचे आहे. पूर्णत्वाने प्रतीक मानले जाते. भावाच्या उजव्या हातावर बांधण्यासाठी रेशमी किंवा कापसाची धाग्याची राखी असावी. गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा, तेलाचा दिवा ओवाळण्यासाठी ताटात ठेवावा. भावाचे तोंड गोड आपल्याला आहे तर ते गोड करण्यासाठी आपल्याला मिठाई ताटामध्ये ठेवायची आहे. ओवाळणीनंतर भावाच्या हातात देण्यासाठी पूर्ण नारळ ताटात ठेवावा. पूजेच्या विधीत शुद्धीकरणासाठी तांब्याभर पाणी आणि दुर्वा ठेवण्याचा अनेकदा गडबडीत आपण विसरून जातो, ते देखील लक्षात ठेवून ठेवायचं आहे. तर ह्या सर्व विधी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. प्रथम भावाला बसण्यासाठी स्वच्छ पाट किंवा आसन टाकावे. भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे हे लक्षात ठेवायचं आहे. दक्षिण दिशेला भावाचे तोंड करून बसू नये. भावाने उघड्या डोक्याने राखी बांधू नये. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा एखादा नॅपकिन ठेवावा. हे देखील आवर्जून आपल्याला बघायचं आहे. बहिणीने प्रथम भावाच्या कपाळावर हळद कुंकवाचा टिळा लावावा आणि त्यानंतर अक्षता टाकून आपल्याला त्याला औक्षण करायचं आहे. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे राखी बांधताना 3 गाठी ह्या आपल्याला बांधायच्या आहे. 3 गाठी ह्या आवर्जून बांधायच्या आहे. ब्रह्मा, विष्णू, महेशा या नावाने बांधलेली राखी बांधल्यानंतर दिव्याचे भावाला 3 वेळा घड्याळाच्या काट्याने ओवाळून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांचा आता भ्रम आहे तर ह्याचं शुभ मुहूर्त कोणता आहे, राहुकाळ कोणता आहे. तर राखी बांधण्याचा यावर्षी 2026 मधील रक्षाबंधनची तारीख, तिथी, राहुकाळ, भद्रकाळ आणि राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त यावर्षी रक्षाबंधन शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. श्रावण शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीची सुरुवात 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:07 होईल. पौर्णिमाच्या तिथीची समाप्ती 28 ऑगस्ट 2000 रोजी सकाळी 9:57 होणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार उदयतिथी 28 ऑगस्टला मिळणार असल्याने रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. शास्त्रानुसार भद्रकाळात राखी बांधणे अत्यंत वर्ज्य मानले जाते, अशुभ मानले जाते. यावर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे भद्रकाळ हा 27 ऑगस्टला सुरू होऊन 28 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वी समाप्त होणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी भद्रकाळाचा कोणताही अडथळा असणार नाही. राहुकाळ कोणती आहे तर राहुकाळ शुभकारक केली जात नाही. त्यामुळे शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी राहुकाळ हा सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत हा राहुकाळ असणार आहे. एकूण 1.5 तासांचा हा राहुकाळ असतो. या 1.5 तासांच्या राहुकाळात तुम्हाला पूर्णपणे भावाला राखी जी आहे तर ती बांधायची नाही. तर हा राहुकाळ तुम्हाला टाळायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आता 28 ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदयापासून ते पौर्णिमा तिथी संपेपर्यंत काळ हा राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम आणि सिद्धी मुहूर्त आहे. त्यामुळे शक्य झालं तर सकाळी 5:55 पासून ते सकाळी 9:48 तुम्ही भावाला राखी ही बांधायची आहे. एकूण 3 तास 51 मिनिटांचा या वेळेत राखी बांधण्याचा सर्वात फलदायी ठरेल. तर काही कारण असो
तुम्हाला सकाळी राखी बांधता आली नाही तर राहू काळ संपल्यानंतर दुपारी 1:30 तासांच्या राहू काळानंतर तुम्ही राखी आहे तर ती बांधायची आहे. म्हणजे 1:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता. रक्षाबंधन 2026 बद्दलची अचूक माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.